महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांकडून उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान परवानगी नसतानाही विरोधकांकडून मोर्चा काढला जाण्याची शक्यता आहे आणि या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे विरोधक काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचा उद्या मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला अद्याप पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाहीये आणि या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नसतानाच विरोधकांकडून मोर्चा काढला जाण्याची शक्यता आहे। या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे विरोधक काय आता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचा उद्या निवडणूक आयोगाविरोधातला हा मोर्चा निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार थांबवावा, निवडणूक पुढे ढकलावी अशी प्रमुख मागणी विरोधकांची आहे आणि म्हणूनच या मोर्चाचं आयोजन उद्या मुंबईत करण्यात आलेलं आहे। फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका असा हा मोर्चा असेल। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी उदय जाधव आपल्याला। उदयजी, आपण पाहतोय की महाविकास आघाडी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या इतर पक्षांचा उद्या महामोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे। फॅशन स्ट्रीट ते महापालिका मार्ग इथून मुंबई महापालिका मुख्यालय इथपर्यंत हा मोर्चा येणार आहे। या मोर्चाला सत्तेचा मोर्चा असं नाव देण्यात आलेलं, मात्र यासाठी महाविकास आघाडीने जे मुंबई पोलिसांकडे परवानगी पत्र मागितलेलं आहे, संपूर्ण मार्ग आणि इतर सर्व नियोजन या संदर्भात त्यांनी त्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे। मात्र मुंबई पोलिसांचं असं म्हणणं आहे की मुंबई महापालिका मार्ग आणि एकूणच आझाद मैदानच्या बाहेरचा परिसर इथे कोणतेही मोर्चे काढता येणार नाहीत। आझाद मैदानाच्या आतमध्ये मोर्चा जो आहे तो काढण्याची अधिकृत परवानगी आहे। त्यामुळे नियमानुसार जर का आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा काढत असेल तर त्याला आम्हाला परवानगी देता येते। अद्याप या संदर्भात अंतिम निर्णय झाले नाहीये, मात्र सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेमध्ये मुंबई पोलीस असल्याची माहिती मिळते। जरी विरोधकांना परवानगी अद्याप मिळाली नसेल तरी देखील आता या सगळ्या संदर्भात पुढील ते निर्णय काय घेतील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।